नमस्कार. आशिष दत्तू यूट्यूब चॅनल मराठीमध्ये आपलं मनापासून स्वागत आहे. आज आपण अशाच एका माहितीपूर्ण व्हिडिओ घेऊन तुमच्यासमोर मी आलेलो आहे. आपल्या चॅनलला जर तुम्ही नवीन आला असाल तर चॅनल लाईक करा, सबस्क्राईब करा, व्हिडिओ आवडला तर जास्त लोकांपर्यंत शेअर करा. आजच्या व्हिडिओचा मुख्य विषय आहे की 26 जानेवारी रोजी दिल्लीमध्ये कर्तव्य पथावरती होणाऱ्या परेडचा मुख्य विषय काय आहे, मुख्य आकर्षण काय असणार आहे आणि प्रमुख पाहुणे नेमके कोण असणार आहे हे आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. व्हिडिओ स्किप न करता व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा आणि चॅनलला पहिल्यांदाच आला असाल तर चॅनल लाईक करा आणि सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करा, जेणेकरून असेच नवीन नवीन इत्यंभूत माहिती आपल्या यूट्यूब चॅनलवरती तुम्हाला लवकर लवकर पाहायला मिळेल. चला तर मग सुरुवात करूया आजच्या मुख्य व्हिडिओला. प्रजासत्ताक दिन म्हणजे अर्थातच प्रजासत्ताक दिन 26 जानेवारी 2026 आता काही दिवसांवर येऊन ठेपलेला आहे. नेमकं प्रजासत्ताक दिनाच्या निमित्तानं आकर्षण पथसंचलनाचं काय असणार आहे ते आपण जाणून घेऊयात. वंदे मातरम या राष्ट्रगीतेला पूर्ण झालेले 150 वर्ष हे यंदाच्या दिल्लीतील कर्तव्य पथावरील प्रजासत्ताक दिन सोहळ्याचे प्रमुख मुख्य आकर्षण असणार आहे. म्हणजेच वंदे मातरम या राष्ट्रगीतेला 150 वर्ष पूर्ण झालेले आहे आणि हीच मुख्य आकर्षण हे या संचलनाचे असणार आहे. यावेळी देशाची लष्करी ताकद आणि समृद्ध सांस्कृतिक विविधता ही प्रदर्शित करण्यात येणार आहे. म्हणजे विविध राज्यांची सांस्कृतिक प्रदर्शन यावेळेस आपल्याला बघायला मिळणार आहे. वंदे मातरम या राष्ट्रगीताचे महत्त्व विशद करणे ही या वर्षीच्या प्रजासत्ताक दिन 2026 ची मुख्य थीम आहे. म्हणजे वंदे मातरमचे महत्त्व विशद करणे ही थीम प्रजासत्ताक दिन संचलनाची प्रमुख थीम आहे. 2026 मध्ये या वंदे मातरम गाण्याला 150 वर्ष पूर्ण होत आहे आणि ती 150 वर्ष पूर्ण होत असतानाच सरकारने प्रजासत्ताक दिनाच्या समारंभाचे हे केंद्र बनवण्याचा निर्णय घेतलेला आहे. हे प्रमुख आकर्षण असणार आहे. यावेळी प्रजासत्ताक दिनाला नेमके प्रमुख पाहुणे कोण येणार आहेत. दरवर्षी विदेशातील व्यक्तीच प्रमुख पाहुणे म्हणून बोलवण्यात येतात. तर यावर्षी देखील विदेशातील कोणते प्रमुख पाहुणे हे भेटीला येणार आहे. तर प्रमुख पाहुणे हे पहिले अँटोनियो कोस्टा हे युरोपियन कौन्सिलचे अध्यक्ष आहेत आणि दुसरे प्रमुख पाहुणे आहेत उर्सुला व्हॉन डर लेयन युरोपियन कमिशनचे ते अध्यक्ष आहेत. हे दोन्ही मुख्य प्रमुख युरोपियन पाहुणे प्रजासत्ताक दिनाचे निमित्ताने भारत दौऱ्यावरती येणार आहेत. एमपीएससीच्या तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांनी लक्षात ठेवा, युरोपियन 2 पाहुणे भारत भेटीवरती येणार आहे. प्रजासत्ताक दिनाच्या संचलन ते बघणार आहेत आणि ते प्रमुख पाहुणे कोणकोणते आहेत. तर एक आहे अँटोनियो कोस्टा हे युरोपियन